नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 12. मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञानाविचेतसः राक्षसीमासुरैश्चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः. शब्दार्थ: ज्यांची आशा व्यर्थ, कर्मे निरर्थक आणि ज्ञान फुकट असे विक्षिप्त चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी, आसुरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहतात. भावार्थ: प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगातून ही जीवसृष्टी निर्माण झाली. प्रकृती म्हणजे अचेतन जड शरीर तत्व आणि पुरुष म्हणजे जीवात्मा हे चेतन तत्व असे मानले जाते. प्रकृती ही 3 प्रकारची मानली जाते: रज, तम, सत्व. या 3 गुणांच्या आधारे जीव बनतो. प्रत्येक तत्वाचे आपापले गुणधर्म असतात. वात, कफ, पित्त या शारीरिक प्रकृतीचा इथे काही संबंध नाही. राक्षसी प्रकृती म्हणजे दैवी गुणांचा तिटकारा असणारे लोक, सकारात्मकता टाळणारे लोक. आसुरी स्वभाव असणारे लोक नको त्या अपेक्षा करतात, नको ती कामे करतात, मोहात फसतात. पत्रिकेत राक्षसगण लिहिलेला असतो त्याचा आणि याचा संबंध नाही. राक्षसी प्रवृत्तीचे लोक निराश, उदास, दुःखी जीवन व्यतीत करतात. एक प्रकारे मनुष्य जन्माला येऊन जन्माचा वेळेचा दुरुपयोग करतात, वाया घालवतात. त्यांचा जन्म फुकट जातो. त्यांना मिळालेल्या जन्माची किंमत कळत नाही. जन्माला येऊन काय करायचं आहे याचा विसर पडतो. फार मोठी संधी ते वाया घालवतात. ज्या गोष्टींनी उद्धार होऊ शकतो त्या करत नाहीत. भलत्या गोष्टींना महत्त्व देतात, मायेत गुरफटतात, व्यर्थ बंधनात अडकतात. संसाररूपी चिखलात ज्ञानाचे कमळ फुलवण्याऐवजी बेडकासारखा गटांगळ्या मारत बसतात. कमळातील ज्ञान भ्रमर वृत्तीने घेण्याचे सोडून शोक करत बसतात. गाईचे दूध हवे असेल तर वासरू बनून न राहिता गोचिडासारखे तिचे रक्त पीत बसतात. संधी असते त्यात काय करायचे याचा निर्णय घेणे बुद्धीचे काम आहे. बुद्धी चांगली असावी तर तशी इच्छा हवी. आसुरी बुद्धी भरकटत जाते. आपल्यापाशी कामधेनू असताना दुसरे कोणी येईल आणि उद्धार करेल या आशेवर बसून आयुष्य निघून जाते. हट्टी मनाला चांगल्या गोष्टींची जोड लावावी म्हणून प्रयत्न करावे लागतात. दुसऱ्यांची निंदा करणे, ऐकणे, अनाठाई आशा ठेवणे, लावणे याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. मोकळेपणाने न वागून आपलीच घुसमट होते. श्लोक 13 आणि 14. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. शब्दार्थ: परंतु हे पार्था, दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षर स्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात. ते दृढनिश्चयी भक्त निरंतर माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात. तसेच वारंवार मला प्रणाम करीत नेहमी माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात. भावार्थ: ज्ञानी माणूस दैवी गुणांनी युक्त असतो. धैर्य, क्षमा, शांती, समाधान, आनंद, सद्भाव, आस्था, उत्साह हे चांगले गुण आहेत. त्यांनी आपले जीवन सार्थकी लागते, आपली प्रगती होते. ज्ञानाची कास धरतो तो मनुष्य व्यर्थ कल्पना करत नाही, गैरसमज करून घेत नाही. त्याला भ्रम नसतो. सतत स्वतःला विधायक कामात गुंतवून ठेवतो. एक क्षणही वाया जाऊ देत नाही. आनंदात जीवन व्यतीत करतो. आळस, कंटाळा, निरुत्साह, निराशा,
तोंडपुजेपणा त्याच्या आसपासही फिरकत नाहीत. त्याचे मन त्याच्या ताब्यात असते. त्याच्या मनात भलते विचार येत नाहीत आणि आले तरी तो ते दूर सारतो. मनाला सद्विचारात बांधून ठेवतो. नामस्मरण हे अल्पमोली, अल्प कष्टात मौल्यवान, बहुगुणी असते. त्याचे विस्मयचकित करणारे परिणाम आहेत. नामस्मरणामुळे पाप नाहीसे होते म्हणजे असीम मानसिक शांती मिळते, सहनशक्ती वाढते. आपण प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करायला लागतो. राग कमी होतो, एकाग्रता वाढते, अंगी नम्रता येते, तरल भावावस्थेचा अनुभव येतो. अष्टभाव दाटून येतात. मनात दुःख, भीती, चिंता नसल्यामुळे जे खाऊ ते पचते, अंगी लागते. योगाने ज्या सिद्धी प्राप्त होतात त्या नामाने पण प्राप्त होतात. नाम कसे घ्यावे याचे काही संकेत आहेत. अनेक जण म्हणतात की पुष्कळ दिवस नाम घेतो पण अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. कोणताही दिव्य अनुभव येत नाही, किंबहुना काही फरक जाणवत नाही. असे का होते? आपल्याला तव्यावर पोळी भाजायची असेल तर तो तवा योग्य तापलेला असायला हवा. जास्त तापला असला तर पोळी करपते आणि कमी तापलेला असेल तर कच्ची राहते. अगदी तसेच आपल्या मनाची स्थिती योग्य असेल तर नामस्मरणाचे अपेक्षित परिणाम दिसतात. मन शांत, प्रसन्न असायला हवे, स्थिर असायला हवे, दुसऱ्याला माफ करता यायला हवे, मनात कोणताही त्रासदायक विचार नको. पूर्ण लक्ष नामात असायला हवे. काही लोक टीव्हीवर कार्यक्रम बघताना जपाची माळ ओढतात. कार्यक्रमही नीट बघत नाहीत आणि नाम जपही नीट करत नाहीत. नुसती संख्या मोजून उपयोग नाही, सगळे लक्ष नामात हवे. रव्याच्या लाडवाचा पाक करताना कोणतीही सुगरण बाई बोलत नाही. लक्ष सगळे पाकात असते. 5 मिनिटे तमाम शांतता. गौरी घरात आणेपर्यंत अवाक्षर बोलत नाहीत. काही गोष्टी मन एकाग्र करून कराव्या लागतात. तोंडाने नाम घ्यायचे आणि मनात हा असं बोलला, त्याला काय वाटेल, त्याने असे का केले, मालिकेत आता काय होईल, शेअर मार्केट आता खाली येईल का, पगारवाढ मिळेल का, कामवाली आज दांडी तर नाही ना मारणार, असे विचार मनात ठेवून 10 जन्म नाम घेतलं तरी काही उपयोग होणार नाही. काही जणांना फार शंका असतात. अमकीचं काय झालं, त्याला काय अनुभव आला. दुसऱ्याच्या अनुभवावरून आपलं बाळ वाढवता येत नाही. नाम कुठे आहे या सगळ्यात? कमावण्यापेक्षा उधळपट्टीच जास्त होते. यामुळे नामाची शक्ती खर्च होते, परिणाम दिसत नाही. एखादी पाण्याची टाकी भरायची असेल तर खालचा नळ एकतर बंद हवा किंवा वरचा नळ जास्त जोरात हवा. दोन्ही समान क्षमतेने सुरू ठेवले तर टाकी भरत नाही. नामाने काही होत नाही म्हणणे म्हणजे कल्पवृक्षाचा काही उपयोग नाही म्हणण्यासारखे आहे. शांत मनाने एक हाक मारली तरी उपयोग होतो. मन शांत करणेच कठीण आहे. नाम अंगात मुरायला हवे. विश्वास कमी पडतो. उजाडलं की दिसणार. दिवा घेऊन सूर्य बघावा लागत नाही. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.